Hello, good morning all. I think you are going to see my screen. Is my screen visible to you and my voice audible to you? Anybody can tell me so that we can Yes, sir. start it. Okay, fine. So the very first problem of today you can see is the calculation of the area of cross section of the pipe. Problem reads as such: calculate the area of cross section of the pipe having outside diameter of 17 centimeter, inside diameter of 14 centimeter. Okay, I'm using here the shapes now. Here the shapes. ओके, हां. तर कॅल्क्युलेट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप. म्हणजे हा पाईप आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हा वाला पाईप आहे. हा जो आहे हा पाईप आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. हा जो आहे पाईप आहे. या पाईपचा तुम्हाला माहित आहे ना, पाईपची काही थिकनेस असते. ही थिकनेस आहे पाईपची. ही काय आहे? पाईपची थिकनेस आहे. ही पाईपची काय आहे? थिकनेस आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला काय पाहिजे, आम्हाला तुम्ही काय काढून दाखवा. कॅल्क्युलेट. हे जे दिसत आहे ना, मी आता क्रॉस सेक्शन केलं की नाही, याला क्रॉस सेक्शन म्हणतात. हा आतला पाईप आहे, म्हणजे आतला डायमीटर आहे, आणि हा वरचा म्हणजे आउटर डायमीटर. दिस इज इनर 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 सर्कल, आउटर सर्कल. तर याच्यामधला हा जो एरिया आहे हा तुम्ही आम्हाला काढून दाखवा. जेव्हा तुम्हाला हे असं जर गणित करायचं आहे, म्हणजे मला काय करायचं आहे ॲक्च्युली, हा मोठा सर्कल आहे, याच्यातून हा लहान सर्कल, हा याचा एरिया मायनस करायचा आहे. तर मी कसं लिहितोय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. व्हॉट आय एम रायटिंग नाउ, यू कॅन सी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन is equal to area of a bigger circle मायनस एरिया ऑफ स्मॉलर सर्कल. म्हणजे एरिया तुम्ही मोठ्या सर्कलचा त्याच्यातून म्हणजे मोठ्या सर्कलचा त्याच्यातून स्मॉल सर्कल म्हणजे लहान सर्कलचा मायनस केला तर तुम्हाला एरिया क्रॉस सेक्शन मिळून जाईल. मग आता एरियाचा फॉर्म्युला काय आहे आपण शिकलो आहे, पाय आर स्क्वेअर. मोठा आहे म्हणून मी पाय आर स्क्वेअर म्हणत आहे मी. आणि लहान जर असेल तर आपण त्याला स्मॉल आर घेऊ. पाय आर स्क्वेअर हे लहान झालं. आता तुम्ही म्हणा सर इथं तर डायमीटर दिलाय, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण जर आपल्याला माहित आहे डी इज इक्वल टू 2r. डी इज इक्वल टू डी जर आपल्याला पाहिजे आहे तर डी इज इक्वल टू 2r, म्हणजेच आर इज इक्वल टू डी बाय 2. आर इज इक्वल टू डी बाय 2. जर मी याच्या ठिकाणी आरच्या ठिकाणी मी डी बाय 2 टाकला तो काय होतो मग, याचाही स्क्वेअर आणि 2चाही स्क्वेअर. इकडेही तसंच होईल, पाय स्मॉल डी स्क्वेअर आणि याचाही स्क्वेअर. म्हणजे तो कसा होईल तो आन्सर, पाय बाय 4 डी स्क्वेअर मायनस पाय बाय 4 इंटू स्मॉल डी स्क्वेअर. हे आपण काय का बरं करतोय हे असं आपण, कारण त्यांनी डायमीटर दिलाय, लक्षात घ्या. वाय आय एम डुईंग धिस, मी आपण काय करतो, का बरं असं करतो आहे, कारण त्यांनी आपल्याला डायमीटरच दिलेला आहे ना. आपल्याला इनसाइड आउटसाइड डायमीटर दिला आणि इनसाइड डायमीटर. त्यामुळे मी काय केलं, त्याला डायमीटरमध्ये कन्वर्ट केलं. मध्ये कन्वर्ट केलं. आता आपलं काम काय आहे की याच्यामध्ये डायमीटरची व्हॅल्यू काढणं. आता पाय बाय 4 कॉमन आहे, पाय बाय 4 मी काढून घेतला.
आणि आतमध्ये मी लिहून टाकलं d² मायनस d². ओके. आता बघा समोर π/4 डी. आता कॅपिटल डी काय आहे म्हणजे मोठा डी. आपल्याला काय काढायचा आहे, मोठा डी काढायचा आहे. मोठा डी म्हणजे हा मोठा असा हा वाला मोठा डी. त्याचा मोठा डी काय आहे त्याने दिलेला आहे आपल्याला 17 सेंटीमीटर. मोठा डी आहे 17 आहे. आणि लहान लहान म्हणजे हा चेंज होतोय मी. हा वाला जो आहे हा जो सर्कल आहे याचा डायमीटर. याचा डायमीटर किती आहे त्यांनी सांगितलंय आपल्याला 14 सेंटीमीटर. 14 सेंटीमीटर आणि 17 सेंटीमीटर. मग आपल्याला काहीच नाही. 17चा वर्ग मायनस 14चा वर्ग असं आपल्याला करायचं आहे. आपल्याला 14चा वर्ग करायचा आहे. ठीक आहे. आता कोणाला येतं बघा बरं, 17चा वर्ग आपल्याला येतो का? म्हणजे कसा आहे काही काही गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. 17चा वर्ग मी तुम्हाला मागेही सांगितलं कमीत कमी 25 पर्यंत आपल्याला वर्ग काढता आले पाहिजे. π/4. आता 17चा वर्ग म्हणजेच किती तर 289. लक्षात ठेवा 289. 14चा वर्ग 196 येतोय. ओके. तर आता हे जर मायनस केलं आपण 289 मायनस 196. 9 मधून 6 गेले 3. नंतर 18 मधून 9 गेले 9 2 93. तर π/4 म्हणजे आपलं काय आलंय π/4 म्हणजे काय 22/7 इंटू 1/4 आणि इंटू 93. हे 93 आलं. ओके. आलं का लक्षात आलं का तुमच्या आपण काय करतोय तर प्रत्येकाच्या लक्षात आलं का? जे नवीन जॉईन झाले आहे त्यांच्यासाठी सांगतोय पहिलं प्रॉब्लेम आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पाईप. हा जो पाईप आहे इनर डायमीटर आहे आउटर डायमीटर. इनर डायमीटर याचा 14 सेंटीमीटर आहे, आउटर डायमीटर 17 सेंटीमीटर आहे. म्हणजेच का आपल्याला मोठ्या सर्कलचा एरिया मधून लहान सर्कलच्या एरिया आपल्याला वजा करावा लागेल. तेव्हा आपल्याला हा क्रॉस सेक्शन जो मी मार्क केलाय लाल पेननी जो मार्क केलाय तो क्रॉस सेक्शन आपल्याला मिळेल. म्हणजे मी काय केलं एरिया ऑफ बिगर सर्कल मायनस एरिया ऑफ स्मॉलर सर्कल. आता एरिया माहिती आहे सर्कलचा πr² हा मोठा आहे म्हणून कॅपिटल आर लिहिला, स्मॉल आहे म्हणून स्मॉल आर लिहिला. मग मी काय केलं याला आपल्याला इथं डायमीटर डायरेक्टली दिलाय. लक्षात घ्या पेपरमध्ये किंवा प्रश्न जसा असतो तसं आपल्याला थोडंसं आपले फॉर्म्युले चेंज करावं लागतात. आता इथं डायमीटर दिलाय मी काय डायमीटरचा फॉर्म्युला घेतला d². आर म्हणजे डायमीटर म्हणजे 2r. r इज इक्वल टू d/2. तुम्ही d/2 टाकलं. r म्हणजे d²/2² आला. d²/2² म्हणजे हा 4 झाला. सो π/4 इंटू d² मायनस π/4 इंटू स्मॉल d². π/4 इथंही π/4 इथंही π/4 बाहेर काढला. सो d² मायनस d² आला. आणि मग π/4 इंटू 17 मायनस 14² आला. कारण 17 हा डायमीटर मोठ्याचा आहे आणि हा स्मॉलचा आहे. तर 289 मायनस 196 आणि हे मायनस केल्यावर 93 आला. पाय म्हणजे काय रे बाबा 22/7 इंटू 1/4 इंटू हे किती आलं हे 93 आलं. ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे समोर. आता हे समोर सॉल्व करायचं आहे आपल्याला आता समोर सॉल्व करायचं म्हणजे 22 इंटू 93 आणि डिवायडेड बाय 7 4 येतोय 28. आता आपण 93ला तुम्हाला भाग द्यावा लागेल. लक्षात घ्या असे गणित तुम्हाला असं भाग द्यावा लागेल तुम्हाला. आता 28चा भाग तुम्ही दिला 28चा भाग दिला तर जवळपास 30 गुणिला 3 90 येतात. म्हणजे हा 3दा तर नक्कीच जातो. तर 3 गुणिला 8 3 8 तर हा येतो 24 आणि तुमचे उरले 2 आणि 3 दुने 6 6 2 8 म्हणजे 84 आला तुमचा. 84 आला. 13 मधून 4 गेले तुमचे 9 उरले. आता समोर काही जात नाही आहे म्हणजे हा पॉईंट तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे 90 येईल. तर येईल 90 येईल. परत काय जातो आहे परत 3चाच भाग जातो आहे. बघा ना तुम्ही परत 3चाच भाग जातो आहे 84 येते आहे आणि मायनस करायचे तर येत आहे तुमचे 6 म्हणजे 60 येतात. म्हणजे हा कितीचा जातो 28 गुणिला 2 जाईल म्हणजे 3.32 हे तुमचं आन्सर येईल याचं. म्हणजे मी जर भाग दिला 28ला 93नी तर माझा उत्तर काय आलं 3.32 हे माझं उत्तर आलं. आणि 3.32ला आता आपल्याला काय करावं लागेल 3.32
आणि याला मल्टिप्लाय करायचा आहे 22ने. पॉईंट पहिले बघायचे नाही, म्हणजे भलेही पॉईंट लिहिलंय लक्षात ठेवा, मल्टिप्लाय करताना पॉईंट बघायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, 3.32 हॅज टू बी मल्टिप्लाइड विथ 22. सो 22 गुणिले 2 केले तुम्ही तर ठीक आहे ना, आपण सिम्पली करू शकतो. शून्य टाकायचे, 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 3 6, 2 गुणिले 3 6 आले. परत आता शून्य टाकायचं काम नाही, 2 गुणिले 2 4 येतात, इथं 6 येतात, इथं 6 येतात. ऍड करायची, 4 आला, 4 आणि 7 10 झाला, इथं आला 6 12 आणि 13 आला, हातचा आला 1 आला, 7 आला. तर 73. आता पॉईंट किती आहे, 2 आहे, तर 73.04 हे तुमचं आन्सर राहील. आणि हा काय एरिया आहे, आन्सर काय आलं तुमचं 73.04. आणि हे तुमचं एरिया आहे, हे काय कशामध्ये येणार, सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये येणार. ओके. ओके सर. हां ओके. लिहिलं का सगळ्यांनी? नाही लिहित. हां, लिहत चला, म्हणजे तुम्हाला समजत जाईल. मी परत सांगतोय तुम्हाला. तुम्हाला एकदम घरच्यासारखं वाटत आहे की नाही? म्हणजे तुम्हाला मी घरी येऊन तुमच्या कानात गोष्टी करत आहे असं वाटत आहे की नाही? म्हणजे ऑनलाईन जर केलं आपण व्यवस्थित तर बरोबर होतं. म्हणजे प्रॉब्लेम खूप सोपा आहे, पण आपल्याला तो फॉर्म्युला काय आहे, तो पाय आर स्क्वेअरच फॉर्म्युला आहे. पण तो यूज कसा करायचा, 17चा वर्ग माहीत पाहिजे, आहे की नाही? मग तुम्हाला डिव्हिजन आलं पाहिजे, मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. असे हे गणित आहे. बाकी तुमच्यासाठी काही कठीण नाही. 10वी पर्यंत जर तुमचं व्यवस्थित शिक्षण झालं असतं तर हा प्रॉब्लेमच नसता. तुम्हीच मला पटपट सांगितलं असतं. पण गोष्ट कशी आहे, आपल्याकडे शिक्षण जी पद्धती आहे याच्यामध्ये थोडंसं 10वी पर्यंत म्हणजे आपण प्रॅक्टिस नाही करत, टीचर लोक आपल्याकडून करून घेत नाही, त्याच्यामुळे आपण तसं बनत नाही. आता तुम्ही हे वाट पाहायची नाही कोणत्या टीचरची. तर मी तुम्हाला देत राहील नॉलेज, कंटिन्यूस तुम्हाला देत राहील आणि तुम्ही करत राहायचं. चला नेक्स्ट घेऊ. आता लिहिलं असेल ना तुम्ही, हे काय म्हणता, लिहिलं ना? हां चला हो. नेक्स्ट घेतो. एक मिनिट, नेक्स्ट घेतोय. हां, कॅल्क्युलेट द इन्नर अँड आउटर डायमीटर ऑफ सर्क्युलर रिंग. Calculate inner and outer diameter of circular ring if the area of the circular ring is 176 centimeter square and width of the circular ring is 4 centimeter. Width of the circular ring is 4 centimeter. हे आपल्याला त्यांनी गणित दिलेलं आहे. म्हणजे ते गणित म्हणजे परत मी सांगतोय ना, म्हणजे तसंच गणित आहे, जवळपास मागच्या वेळेसारखंच गणित आहे. तिथं त्यांनी क्रॉस सेक्शन विचारला होता, इथं हा क्रॉस सेक्शन नाही विचारत आहे. इथं हा काय म्हणतो आहे, सॉरी, एक मिनिट. आपण घेतोय, आणतोय मी परत त्याला. आपण आता शेप्समध्ये चाललो आहे. मी सर्कल घेत होतो, तो त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम झाला. ठीक आहे ना, प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे तो गेला कुठेतरी. तर आपण आता आणतो आहे त्याला. हा सर्कल आहे, तर हा एक मोठा, परत याच्यामध्ये असंच आहे, मोठा सर्कल आहे, परत दुसरा सर्कल आहे. समजून घ्या, परत दुसरा सर्कल आहे. हा त्याला थोडंसं मोठं करून, हां अजून तुम्हाला थोडंसं मोठं करता येते. आता तुम्हाला ती सर्क्युलर रिंग दिसेल. ही काय झाली, ही सर्क्युलर रिंग झाली. आला का लक्षात? म्हणजे याच्यामध्ये तो काय म्हणतो आहे, डायमीटर काढा तुम्ही, मोठ्याचा डायमीटर काढा तुम्ही. हा मोठ्याचाही डायमीटर पाहिजे म्हणतोय तो, आणि लहानाचाही काढा, दोघांचाही आम्हाला पाहिजे म्हणत.
आणि यांनी काय दिली, याची एरिया दिली आहे. हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे सर्क्युलर रिंगचा, याची याची त्यांनी काय दिले, याचा एरिया त्यांनी दिलेला आहे आपल्याला. याचा एरिया किती दिला आहे त्यांनी, 176. याचा एरिया किती दिला आहे त्यांनी, 176 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. आणि हे जे आहे, याचा जो डिफरन्स आहे, हे दिला आहे त्यांनी 4 सेंटीमीटर. याचं दिलं आहे त्यांनी 4 सेंटीमीटर त्यांनी डिफरन्स दिलेला आहे. ओके. तर आपल्याला आता काय काढायचं आहे, तर याचा एरिया काढायचा. तर परत फॉर्म्युला तोच राहणार आपला, की आपला हा जर एरिया काढायचा आहे, आपल्याला जो रिमेनिंग म्हणजे तो जो सर्क्युलर रिंगचा एरिया आहे तो आपल्याला जर काढायचा आहे, एरिया आपल्याला जो काढायचा आहे, सर्क्युलर रिंगचा जर एरिया काढायचा आहे आपल्याला, एरिया ऑफ सर्क्युलर रिंग आपल्याला जर काढायचा आहे, त्याचं काय झालं, परत त्याचं कसं काढणार आहे, परत एरिया ऑफ बिगर सर्कल मायनस एरिया ऑफ स्मॉलर. आत्ता आपण जे सांगितलं, म्हणजे मोठ्यांमधून लहान आपल्याला काढायचं आहे, तो काय झाला, तो आपण पाय आर स्क्वेअर, मगाशीच आपण सांगितलं तुम्हाला, पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर, हे सांगितलं आहे मी तुम्हाला नंतर. ओके, इतकं तर सांगितलंच आहे, हे एवढं तुम्हाला म्हणजे समजलं असेलच. हे तर आपल्याला तुम्हाला मी सांगितलंच आहे. मोठ्यामधून आपल्याला लहान एरियाचा सर्कल काढायचा, मोठ्या सर्कलमधून. सो पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर. आता तो काय म्हणते, विड्थ 4 सेंटीमीटर आहे, याची विड्थ 4 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ असा होतो की आता जसं हा सर्कल आहे, याची रेडियस किती आहे, 4 सेंटीमीटर. हे 4 सेंटीमीटर आहे. हे कसं झालं, परत मी तुम्हाला पूर्ण मिटवतो आहे. हां, मिटवलं का लक्षात येते ते बरंच तुम्हाला. आता बघा, याची जी विड्थ आहे, हे जी विड्थ आहे की नाही, ही 4. हां, आता मला मोठा सर्कल जर काढायचा आहे, तुम्हाला इथूनच घ्यावं लागेल, आहे की नाही. तर जर याची लहान सर्कलची जर रेडियस एक्स असेल, तर मोठ्याचा काय राहील, x+4. आलं का लक्षात? हॅलो हॅलो. म्हणजे लहान म्हणजे स्मॉल. मी काय म्हणतोय, स्मॉल सर्कल जो आहे तुमचा, लहान जो सर्कल आहे, याचा मी जर रेडियस जर मी एक्स घेतला, काय घेतला, याचा एक्स घेतला, तर बिग सर्कलचा किती येणार आहे, बिग सर्कल रेडियस कॅपिटल आर विल बी x+4. ठीक आहे, मग आपण तेच करूया इथं. आता पाय आहे, पाय आर स्क्वेअर म्हणजेच x+4 होल स्क्वेअर मायनस पाय, हा स्मॉल आहे तर आपण एक्सच घेतलाय त्याला, आणि एक्स स्क्वेअर. ओके, आता पाय कॉमन येतोय, मी पाय पहिलेच काढून ठेवलेला आहे इथं. आता x+4 चा वर्ग काय येते, वर्ग एक्स स्क्वेअर प्लस 4 चा वर्ग 16 प्लस 2ab 2 इंटू एक्स इंटू 4 म्हणजे ते किती येईल, 8x आणि मायनस हा वाला एक्स स्क्वेअर. समजून घ्या, a प्लस बी, आता याच्यामध्ये फॉर्म्युला लागलाय, लक्षात घ्या, a प्लस बी होल स्क्वेअर आपल्याला करायचा राहिला, तर काय करायचं असते, पहिले a चा वर्ग नंतर b चा वर्ग नंतर 2ab 2 इंटू a इंटू बी. आलं लक्षात? तसंच आपण केलेलं आहे. तर एक्स चा वर्ग एक्स स्क्वेअर, 4 चा वर्ग 16, 2ab, आता 2 म्हणजे 2 लिहिला आपण, ab एक्स इंटू 4. आता बघा, 2 इंटू 4 किती झालं, 8, आणि एक्स म्हणजेच मी 8x लिहिलं, मी जादू केली नाही. 2ab लिहिलं, आणि हा तर एक्स स्क्वेअरच आहे, एक्स स्क्वेअर लिहिला. आता हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कटेल, ठीक आहे. आता तुमचं उत्तर काय आलं, पाय 6+16 प्लस 8x. हे आपलं उत्तर आहे, एरिया ऑफ सर्क्युलर रिंग.
पाय 16 प्लस 8x आला आपलं उत्तर. हां, उचल बरं त्यांना विचारा क्लास. हां, पाय इज इक्वल टू 16 प्लस 8x. आता लक्षात घ्या की आपल्याला जो त्यांनी एरिया सांगितला आहे, हा किती आहे? एरिया ऑफ सर्क्युलर 176. एरिया ऑफ सर्क्युलर म्हणजे याला इक्वल आपण काय करू शकतो? याला इक्वल आपण काय करू शकतो? 176. 176 आपण याला इक्वल करू शकतो. ठीक आहे. मग पाय म्हणजे काय होते रे बाबा? 22/7. 16 प्लस 8x इज इक्वल टू 176. समोर कसं लिहितोय बघा मी आता याला. काय लिहितोय मी? 16 प्लस 8x जसं आहे तसंच लिहितोय. 176 इंटू 7 डिवायडेड बाय 22. डिवायडेड बाय 22. आता हा 22 आहे ना, भाग जातो याच्यामध्ये 176 मध्ये. हा जातो जवळपास 8दा जातो. 8दा जातो. तर हे किती झालं? 8 56 झालं. 16 प्लस 8x इज इक्वल टू 56. याचाच अर्थ काय आपल्याला तर काढायचं असेल तर 16 प्लस 8x will 56. So 16, so 8x, so 8x is equal to 56 minus 16. तर 6 मधून 6 गेले 0, 5 मधून 4 गेले 40. 8x is equal to 40. x is equal to 40/8. म्हणजेच हा येईल 40/8 म्हणजे 5. x is equal to 4. म्हणजे स्मॉल r is equal to 5 आला. कॅपिटल आर किती येईल? त्याच्यापेक्षा 4नी मोठा. त्याच्यापेक्षा 4नी मोठा म्हणजे 5 प्लस 4 9 येईल. आता आपल्याला कॅपिटल याच्यातून डी काढायचा आहे. जर कॅपिटल डी काढायचा आहे तर हा येईल स्मॉल डी 10 येईल. याचा जर कॅपिटल डी काढायचा आहे तर याचा येईल 9 दुने 18. ओके, काय म्हणता? जमलं का? मी कुठून केलं बघा आपण. परत एकदा तुम्हाला मी सांगतोय कुठून केलं आहे आपण. सर्क्युलर रिंग जी आहे याचा इनर डायमीटर आणि आउटर डायमीटर काढायचा आहे. तो आपल्याला माहित नाही आहे. हा स्मॉल आर आणि कॅपिटल आर माहित नाही आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युला तोच वापरला. एरिया ऑफ सर्क्युलर रिंग ए बी मायनस ए एस पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर. आता इथं मी डायमीटर घेतला नाही कारण डायमीटर काही दिलेलं नाही आपण. मग याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी? x+4. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की हे जे आहे हे 4 सेंटीमीटर आहे. हे 4 आहे. तर आपण आतला डायमीटर आतला रेडियस x घेतला. मग हे किती झालं? हे x+4 झाला मोठा. स्मॉल एक्सच राहिला. याला सॉल्व केला आपण. a प्लस बी होल स्क्वेअर इज a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आणि मग हे तसंच आपण सॉल्व केलं x+4 होल स्क्वेअर. तर आपलं उत्तर आलं हे. सो समोर काय मग हे सॉल्व केलं आपण तर आपल्याला काय मिळालं? x इज इक्वल टू 5. मग जो x इक्वल टू 5 म्हणजे स्मॉल r इज इक्वल टू 5. तर कॅपिटल आर म्हणजे काय? 4 सेंटीमीटर जास्त. 5 अधिक 4 9. आता आर जर 5 सेंटीमीटर डायमीटर किती येईल? त्याच्यात डबल. 5 इंटू 2 10. 5 गुणिला 2 10. आता हा जर 9 आहे, रेडियस मोठा आहे तर डायमीटर किती राहील? 18. कारण तेच विचारलं आहे. कॅल्क्युलेट इनर अँड आउटर डायमीटर. कॅल्क्युलेट इनर अँड आउटर डायमीटर. ओके, समजलाय सगळ्यांना? समोर जाऊ आपण अजून. हो सर. चलो नेक्स्ट. आता हा परत आहे. वायर कॅन बी बेंड इन फॉर्म ऑफ a wire can be bent in the form of circle of radius 56 centimeter. If it is bent in a form of square, find the side. म्हणजे वायर आहे तुमच्याजवळ, तर वायरचं तुम्ही काय तयार केला? तुम्ही सर्कल तयार केला. तुम्ही त्या वायरचा काय तयार केला? सर्कल तयार केला. वायर आहे, तुम्ही सर्कल तयार केला. आता तुम्ही काय म्हणता की नाही बा याचं तर मी काय तर रेक्टँगलही तयार करू शकतो. तुम्हाला काय वाटते की मी याचा तर रेक्टँगलही तयार करू. तुम्हाला कोण रोखलाय रेक्टँगल तयार म्हणजे रोखासाठी? तुम्हाला कोणीच रोखलं नाहीये. तुम्ही जर वाटत असेल की नाही मी या सर्कलचा एक वायर दिला तुम्हाला, तुम्ही खेळ केला असेल लहानपणी असं मला तर वाटते बा. तुम्हाला तर वाटते की तुम्ही लहानपणी काही खेळ केले असेल असे. काय रे बाबा, केले की नाही काही खेळ असे? वायर राहिला तर वायरला स्क्वेअर करायचा, सर्कल करायचा, जसा पाहिजे तसा आपल्याला करता येतो वायरला. तर मी काय म्हणतो, मला वायर दिला, मी पहिले सर्क्युलर रिंग तयार केली याची.
मग मला वाटलं की नाही बाबा स्क्वेअर करतो, मी स्क्वेअर तयार केला. म्हणजे याची जी लांबी आहे, म्हणजे इथून म्हणजे मला जी लांबी म्हणतोय मी, इथून जी लांबी आहे याची जी लांबी आहे म्हणजे बाउंड्री लेंथ आहे, याची बाउंड्री लेंथ आणि याची जी बाउंड्री लेंथ आहे ही सारखी आहे. या दोघांची काय आहे, बाउंड्री लेंथ सारखी आहे. म्हणजे पेरीमीटर, म्हणजे मी आता फॉर्म्युला काय लिहितो बघा, पेरीमीटर. फॉर्म्युला काय लिहितो मी बघा, आता फॉर्म्युला मी लिहितो आहे पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ सर्कल, पेरीमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. मान्य आहे सगळ्यांना? पेरीमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. आता पेरीमीटर ऑफ स्क्वेअर सर्कल म्हणजे काय, तर ट्वाइस पाय आर, ट्वाइस पाय आर. पेरीमीटर ऑफ सर्कल म्हणजे काय, ॲक्च्युअली सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स ना, इथून जर मी चाललो, परत त्याला सांगतो सर्कम्फरन्स म्हणजे का, बाउंड्री लेंथ. इथून मी असं चालत गेलो, मी परत एका ठिकाणी पोहोचलो, इथंच पोहोचलो, हे सर्कम्फरन्स झालं आहे की नाही. दॅट इज कॉल्ड ॲज पेरीमीटर ऑफ सर्कल. जसं स्क्वेअरचं आहे, मी इथून इथं गेलो, इथून इथं गेलो, इथून इथून गेलो, हे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर आहे. आता पेरीमीटर ऑफ स्क्वेअर कसा राहणार आहे, ही जर साईड एस आहे, ही साईड एस आहे, ही साईड एस आहे आणि ही साईड एस आहे. म्हणजे मी जर चालत गेलो, इथून मी चालत गेलो, इथून इथं पहिली एस झाली, परत इथून इथं आलो, दुसरी एस झाली, इथं आलो, तिसरी एस झाली, इथं आलो, चौथी एस झाली. ही किती एस झाल्या, हा झाल्या 4s. ह्या किती झाल्या, 4s झाल्या. किती झाल्या या एस, हा किती झाल्या 4s, ह्या झाल्या 4s. आता मला तो साईडच काढा म्हणतोय ना, ओके. आता मी यांनी रेडियस दिलेला आहे मला, तर मी लिहितो 2 इंटू 22/7 इंटू आर. आर म्हणजे 56 लिहिला आहे, 56 इज इक्वल टू 4s. आता 7चा भाग जातो, 7 गुणिला 8, 7 गुणिला 8. ठीक आहे. आता काय येईल हे गणित, 4s इज इक्वल टू 44, 2 इंटू 22 44 इंटू 8. मग आता मला एस काढायचा आहे, एस इज इक्वल टू 44/4 इंटू 8. आता मी याला भाग दिला, हा 11 आला, 11 गुणिला 8 म्हणजे 88 आला. तर माझी साईड किती झाली, माझी साईड किती झाली, 88. फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे गणित बऱ्याचदा आलेलं आहे, परत मी सांगतोय, हे गणित बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये दिलं काहीच नाही, पण ज्याला समजलं, म्हणजे पेरीमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअरने हे गणित करायचं आहे, त्याला हे गणित आलं. ज्याला हे जमलं नाही, म्हणजे जो फॉर्म्युला आहे की नाही, ट्वाइस पाय आर, मी काही फॉर्म्युला तुम्हाला हा शिकवलाच आहे की नाही, फक्त आपण काय केलं, हे इक्वेट केलं. आपण इक्वेट काय केलं याच्यामध्ये, ट्वाइस पाय आर इज इक्वल टू 4s, हा फॉर्म्युला आपण आणला. काय म्हणून आणला आपण हा फॉर्म्युला, काय घेतला आपण, पेरीमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर, असं आपण घेऊन हे गणित सॉल्व केलं. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे, हे सेंटीमीटर मध्ये असेल तर शेवटी इथं सेंटीमीटर राहील, एवढं लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट. समजलं ना गणित, हॅलो, हा सर. समजलं, नक्की समजलं. चला नेक्स्ट, नेक्स्ट चाललो आहे मी, तुम्हाला समजलं आहे, नेक्स्ट चाललो आहे. आता घेतोय आपण सेक्टर. आतापर्यंत आपण काय केलं, आतापर्यंत आपण काय केलं, तर सर्कल 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 आपण म्हणत होतो. पण सर्कलचा जर हा एक पोर्शन आहे, हा जो काळा केलेला पोर्शन आहे की नाही, हा वाला जो भाग आहे सर्कलचा, एवढा पोर्शन म्हटलं चतकोर, म्हणजे आपण म्हटलं ना पोळीची जर 4 तुकडे केले, हा चतकोर आपण म्हणतो, 1/4 तुकडा जर आपण काढला, त्याला आपण म्हणतो सेक्टर. आता तुम्हाला हा असाच राहतो का ना, डिपेंडिंग अपॉन द अँगल. हा जो अँगल तुम्ही वाढवत गेलो, हे अर्धही होईल, अर्ध्यापेक्षा जास्तही होईल, पण त्याला आपण सेक्टर म्हणू, कारण तो अपूर्ण सर्कल आहे. सेक्टर म्हणजे काय, सेक्टर इज अ पार्ट ऑफ सर्कल, पण तो कसा आहे, तो अपूर्ण सर्कल आहे, पूर्ण सर्कल नाही आहे. पण आता कसं आहे की आपल्याला प्रश्न असतात की याचा आर्क, हा जो आर्क आहे याला आर्क म्हणतात, लक्षात घ्या.
या हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे इथून इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, लक्षात घ्या मी कसं हे करतोय त्याला, इथून इथपर्यंत हा पोर्शन आहे, याला म्हणतात लेंथ ऑफ आर्क. आता याचा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. लेंथ ऑफ आर्क इज थीटा बाय 360 इंटू ट्वाईस पाय आर. आता हे लिहिताना थोडंसं खाली म्हणजे केलेलं आहे त्यांनी, पण आपण लिहिताना मी कसं लिहिताना असंच लिहितो, एल इज इक्वल टू थीटा बाय 360. मी कसं लिहितोय तसं लिहा, ट्वाईस पाय आर. म्हणजे सर्कम्फरन्स सारखंच आहे. म्हणजे आपल्याला जर सर्कम्फरन्स काढायचा पण ट्वाईस पाय आर बनतो ना, पण आपल्याला इथं सर्कम्फरन्स नाही काढायचा, हा इथून इथला पोर्शन. म्हणजे आपल्याला पोर्शन हा इथून, मला सांग, मी सांगतोय तुम्हाला, हा इथून इथपर्यंत पोर्शन आपल्याला काढायचा आहे. हा इथून ही लेंथ आहे, म्हणजे हा सर्कम्फरन्सचाच एक पार्ट झाला. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे हो, ट्वाईस पाय आर. आपल्याला सेक्टरचा जर काढायचा आहे, दॅट इज थीटा बाय 360. ओके, so theta by 360 into twice pi is L. L is the length of the arc. ओके, एवढं आपल्याला कळलं. आता आपल्याला काय म्हणायचंय की मला याचा पेरिमीटर काढायचा आहे. हो, या आर्कचा मला पेरिमीटर काढायचा आहे. मग या आर्कचा पेरिमीटर काढायचा म्हणजे मला हा पोर्शन एवढा एवढा मला माहित पाहिजे. म्हणजे इथून जर मी निघालो, पेरिमीटर म्हणजे का बाउंड्री, म्हणजे मी इथून निघालो, मी हा लेंथ घेतलाच पूर्ण, प्लस हा एक आर घेतला आणि हा एक आर घेतला. मग आता पेरिमीटर काय झालं, मला जर पेरिमीटर काढायचं आहे, माझं पेरिमीटर काय झालं, म्हणजे लेंथ प्लस 2r. हे पूर्ण, म्हणजे मी काय म्हणतोय परत समजून घ्या तुम्ही, मला याचं पेरिमीटर काढायचं म्हणजे हे इतकं इतकं अंतर मी चाललोय, इतकं अंतर मी चाललो आहे, नंतर मग इतकं हे एक आर, हे दुसरं आर, म्हणजे 2r, म्हणजे हे झालं पेरिमीटर. आता याचा आपल्याला एरिया काढायचा आहे, सेक्टरचा आपल्याला एरिया काढायचा आहे. सो फॉर्म्युला काय आहे त्याचा, परत थीटा बाय 360, त्याच्यासारखाच मी सांगतोय, इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा बाय 60 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजे आपण सर्कलचा म्हणतो ना पाय आर स्क्वेअर. सेक्टरचा जर काढायचा आहे तर आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे 360 थीटा बाय 360, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तोच आपल्याला इथं दिलेला आहे, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजेच तो एरिया ऑफ काय येईल, एरिया ऑफ सेक्टर. तर हे तीन फॉर्म्युले तुमच्याजवळ पाहिजे लिहून, 1, 2 आणि 3. हे फॉर्म्युले तुमच्याजवळ पक्के पाहिजे, तुमच्याजवळ पक्के हे फॉर्म्युले पाहिजे. आता चौथा फॉर्म्युला याच्यातूनच निघतो आहे, याच्यातूनच निघतो आहे, तो असा आहे. चौथा फॉर्म्युला आहे एरिया. आपण एरिया लिहितो, थीटा 360 लिहायचा तसाच लिहायचा, पाय आर ही लिहायचा, इंटू 2 ही लिहायचा, डिवायडेड बाय 2 लिहायचा आणि इकडे इंटू आर. आता फॉर्म्युला तुम्ही बघितला, हा 2 काढला तर पाय आर स्क्वेअर झाला. पण मी काय गडबड केली माहिती आहे का, थीटा बाय 360 ट्वाईस पाय आर बाय 2 ट्वाईस पाय आर, हे काय आहे सांगा बरं, कोणीतरी एक जण सांगा. थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर म्हणजे काय आहे, आपण काढलेलं आहे, हे काय आहे, थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर इज इक्वल टू काय, हॅलो, कोणीतरी एक जण सांगा. थीटा बाय 360 इंटू टाईस पाय आर म्हणजे काय, काय आहे, हॅलो, हे आहे तुमचं एल, हे आहे तुमचं एल, एल इंटू मग आर उरला डिवायडेड बाय 2. म्हणजे एरिया जर तुम्हाला सेक्टरचा काढायचा आहे तर हा दुसरा फॉर्म्युला झाला, एल इंटू आर इंटू 2. लक्षात ठेवायला पाहिजे अशी गरज नाही, त्याच्यातूनच तिची निर्मिती आहे. ओके, काय म्हणता मंडळी, हॅलो, हो सर. आवाज सर. येतोय, बरोबर आहे. बघा हो सेक्टर, सर. बघा सेक्टरचं लेंथ काढायचं आहे. आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लक्षात ठेवायचा, काय आहे सर्कम्फरन्स सर्कल, ट्वाईस पाय आर, ट्वाईस पाय आर. मग त्याला थीटा बाय 360 गुणलं तर काय येते, लेंथ ऑफ सेक्टर. त्याचं पेरिमीटर काढायचं आहे तर कसं, 2r प्लस एल,
एरिया काढायचं तर कसं, पाई आर स्क्वेअर लक्षात ठेवायचं इंटू थीटा बाय 360, थीटा बाय 360 इंटू पाई आर स्क्वेअर. आणि चौथा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर काढायचा एल इंटू आर बाय 2, एल इंटू आर बाय 2. आता जसं गणित राहील तसं आपल्याला यूज करावं लागेल. पण पहिले 3 फॉर्म्युले हे तुम्हाला सोपे आहे, लक्षात ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटते. ओके, चला आपण आता नेक्स्ट गणिताला जाऊ, गणित करायचा प्रयत्न करू. हे गणित आहे दिलेलं, तुम्ही वाचत असाल तर दिसेल तुम्हाला. काय म्हणता, गणित दिसत आहे की नाही? हां, गणित दिसत आहे की नाही, की अजून मोठं करू त्याला? हां, तर गणित असं आहे, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर अँड इट्स अँगल इज 120 डिग्री. म्हणजे एक सर्कल दिलेला आहे, सर्कल दिलेला आहे, ठीक आहे. आता या सर्कलमध्ये जर तुम्ही म्हटलं तर बघा 90 इंटू 2 म्हणजे 90 इंटू 2 तर 180 होते. 60 म्हणजे हे तर 120. इट्स अँगल इज 120 डिग्री म्हणते. हा तो 180 डिग्रीचा राहतो. एक मिनिट. हा आपल्याला तर सेक्टरचा काढायचा मी सांगतोय तुम्हाला. हा अँगल तर 180 डिग्रीचा असतोय. तर याच्या कमी 180ला किती 60 मायनस केलं तर म्हणजे आपल्याला 90 प्लस 30 म्हणजे आपल्याला 30 घ्यावं लागेल. तुम्ही 30 घेतलं, हा घेतला. तर आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला हा जो आहे लक्षात घ्या, हा जो आता मी काढलेला आहे, हा जो सेक्टर मी जो काढलेला आहे, हा जो मी सेक्टर जो मी काढलेला आहे, लक्षात घ्या, हा जो मी सेक्टर काढलेला आहे याला म्हणतात सेक्टर. हा जो मी सेक्टर काढला आहे याचा किती अँगल आहे, याचा जो अँगल आहे, याचा जो अँगल आहे हा 120, याचा जो अँगल आहे हा 120 डिग्री आहे. तर याचा आपल्याला काढायचा आहे पेरिमीटर, याचा काढायचा आहे आपल्याला एरिया, याचा आपल्याला एरिया काढायचा आहे आणि याचा आपल्याला काढला पेरिमीटर काढायचा आहे. तर पेरिमीटरचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ पहिले. व्हॉट इज पेरिमीटर? पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर म्हणजे काय आता आपण शिकलो आहे. पेरिमीटर याचा काढायचा आहे म्हणजे काय, मला काय करायचं आहे, पेरिमीटर जर काढायचा आहे म्हणजे मला काय काढायचं आहे, ही काय आहे, लेंथ. आणि हा एक आर आणि हा एक आर. पेरिमीटर मला काढायचा आहे म्हणजे दॅट इज इक्वल टू एल प्लस 2r. बरोबर. म्हणजे पहिले मला काय काढायचं आहे, लेंथ काढायचा आहे. आता लेंथ कसा काढणार आहे, लेंथचा फॉर्म्युला थीटा बाय 360 मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर. बरोबर आहे. 2 पाय आर येतो की नाही येत? हं, येतोय. 2 पाय आर येतोय. चला, एल इज इक्वल टू थीटा किती आहे रे बाबा, 120 बाय 360 बरोबर, इंटू 2 इंटू 22 बाय 7 इंटू, आता याचा रेडियस किती दिला आहे 7, तर 7 घ्यायचा आहे की नाही, 7 दिला आहे तर 7 घ्यायचा. आता बघा 120 बाय 360 म्हणजे हा पहिले हा शून्य कटला, नंतर हा 0 12 1 12 12 त्रिक 36 म्हणजे हा एकदा गेला, हा तीनदा गेला. आता काय उरलं बघा, हा 7 गेला आणि हा 7 गेला. आता काय उरलं, 44 भागीला 3 उरलं किती इथं, 44 भागीला 3. आता 44 भागीला 3 देऊन बघायचं किती येते, तर 3 1 3 एक आलं 14 म्हणजे 3 चौक 12 12 परत 2 आले म्हणजे तुम्हाला पॉईंट द्यावं लागेल, 0 द्यावं लागेल. पॉईंट दिलं तर 3 गुणिला 6 म्हणजे जवळपास 14.6 येतं. हा इथं 6 येतं, 14.6 येतं म्हणजे हे किती येत आहे, 14.6. ठीक आहे. पण आता आपल्याला काय काढायचं आहे रे बाबा, आपल्याला काय काढायचं आहे, हे तर आपलं आलं. आपलं काय आलं,
एल इज इक्वल टू 14.6. आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटरचा. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ 14.6 बरोबर. हा, रेडियस किती? 2 इंटू आर, 2 इंटू 14. हा, सांगा 14.6 नाही, 2 इंटू नाही, काय म्हटलं मी? डबल का बरं घेतलं मी? डबल नाही घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. हा, 2 इंटू किती? रेडियस किती आहे? 7 आहे, तर 7 मी पहिलेच मल्टिप्लाय केलं त्याला. हा, इंटू 7, 2 इंटू 7 प्लस 14 म्हणजे किती आलं रे बाबा? हे 14 14 28, 28.6 सेंटीमीटर हे झालं या सेक्टरचं पेरिमीटर. 28.6, 28.6. आता मला काय काढायचं आहे? दुसरं काय काढायचं आहे मला? दुसरं मला काढायचं आहे एरिया. एरिया ऑफ सेक्टर मला काढायचा है। मुझे और क्या निकालने का है? एरिया ऑफ सेक्टर निकालने का है। एरिया ऑफ सेक्टर का फॉर्मूला क्या रहेगा? थीटा बाय 360, थीटा बाय 360 इंटू पाई आर स्क्वायर, इंटू पाई आर स्क्वायर. सो व्हाट आई कैन राइट नाउ हियर? थीटा दिला है तुमचा 120, 120 बाय 360 इंटू पाय 22/7 इंटू स्मॉल आर स्क्वेअर म्हणजे 7चा वर्ग. 7चा वर्ग. आता परत करू याला. 120 भागीला 360 म्हणजे इथं 3 येईल. हा 7 आणि हा 7 गेला. हा 7 आणि हा 7 गेला. तर तुमचं काय आलं आता इथं? तुमचं आलं इथं 22 गुणिला 7 उरलेला आहे आणि डिवायडेड बाय 3. तर 22 गुणिला 7 करून बघायचे आपण. सॉरी 22, सॉरी क्या हो गया? हाँ, 22 गुणिला 7, 7 दुने 14 हातचा आला 1, 7 दुने 14 हातचा आला 154. सो 154 भागीला 3 असंच उत्तर आलं ते. 154 भागीला 3. आता करून बघायचं ना. 154 भागीला 3, 154 भागीला 3 केलं तर 3 गुणिला 5 15 येते, बरोबर आहे. मायनस केलं 0 0 येते, 4 आलं, एकदा जाते, एकदा जाते. 4 मधून 3 गेले, 10 उरले, म्हणजे पॉईंट येईल 3 3 9 जाईल, म्हणजे 51.3 येईल उत्तर तुमचं. 51.3. आणि हे कशामध्ये? सेंटीमीटर स्क्वेअर. हे कशामध्ये येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये हे उत्तर येईल. काय म्हणता? जमलं का? गणित जमलं का? हो. गणित जमलं पूर्ण? परफेक्ट जमलं का हो गणित? सर. परफेक्ट जमलं गणित? म्हणजे असे तुम्हाला सिंपल गणित राहतात. एक लक्षात घ्या, ITI मध्ये असे सिंपल गणित असतात. आपल्याला फॉर्म्युला माहीत नसते, आपल्याला सोडवता येत नाही की नाही. म्हणजे फॉर्म्युला आणि त्याचा यूज कसा करायचा, ह्या गोष्टी ITI मध्ये परीक्षेमध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात. आपला फॉर्म्युला आणि आपल्याला किती कुठपर्यंत करता येते. ठीक आहे. तर आज मी इथं थांबवतो आहे. परत आपण भेटू उद्या. आता ITIतून कोणी जॉईन झालं आहे का? व्हायचं असेल होईल जॉईन. मी झालोय सर. झाले आहेत ना? ठीक आहे. दिसत आहे व्यवस्थित सगळं वाकडे सर? हो 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 चल, हो. ठीक आहे, मी सोडतोय. हॅलो, आवाज येत आहे रे माझा? हॅलो.